झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आपासाहेब शिरसाटे झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 3 मे 2026 धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी। जनगणना 2027 देशभरात सुरू झाली असून आणि यामध्ये काही लोक फसवणूक करणारेही लोक यामध्ये घुसण्याची शक्यता आहे। यामध्ये बँक तपशील, आधार कार्ड मागितला व OTP मागितला, तसेच QR कोड स्कॅन करण्यासाठी घेतला असता आपण स्पष्टपणे नकार द्यावा व कॉल करावा 1930 या क्रमांकावर। ही मोफत हेल्पलाईन आहे। LPG गॅस KYC अनिवार्य, कामगार दिनापासून नियम झाले कडक। ज्यांनी KYC केली नाही त्यांचे बंद होऊ शकते गॅस कनेक्शन। जिल्ह्यात परत आले बिबट्याचे आगमन। वंजारवाडी तालुका भूम शिवारात बिबट्या सदृश प्राण्याने गायीचा फडशा पाळला। वास्तवमध्ये या खरात वस्तीमध्ये व परिसरामध्ये भीतीचे वातावरण झाले तयार। जिल्ह्यात अनेक पंपावर पेट्रोल डिझेल नसल्याने पंप दिसत आहेत बंद आणि चालू असलेल्या पंपावर रांगाच रांगा आहेत। यामुळे टंचाई निर्माण होते का असे वाटून वाहन चालक करत आहेत पंपावर गर्दीच गर्दी। यासाठी कळंब शहरातून पेट्रोल पंप बंद होण्याची झाली सुरुवात। बस स्थानकावर चोऱ्याचे सत्र थांबेना। पोलीस काही ठिकाणी घेत आहेत बघ्याची भूमिका, तर काही ठिकाणी चोरांना फोन करून पैसे चोरू नका, दागिने चोरत जा म्हणून दिले जाते संदेश। परिवहन मंत्री व पोलीस अधीक्षक यांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची आहे गरज। आंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तर दुसरी घटना भूम येथे भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना। दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कळंब शहरात जमीन घोटाळ्याची चौकशीची मागणी। देवस्थानच्या जमिनीवर घेतल्या अधिकारी यांनी लाचलुचपत खाऊन नोंदी। 400 कोटी रुपयाचा जमीन घोटाळा। पालकमंत्री महसूल मंत्री यांच्याकडे झाली दाखल तक्रार। उमरगा शहरात शस्त्रबंदीचे उल्लंघन। भर चौकात अण्णाभाऊ साठे चौकात कोयता बाळगणाऱ्या संतोष शिवाजी धुमाळ यास घेतले उमरगा पोलिसांनी ताब्यात। अनेक वेळा नगर परिषदेचे गुत्तेदार व सुपरवायझर यांना वैराग नाका वस्ती शाळेजवळील मोठे ढिगारे उचलण्याविषयी 3 महिन्यापासून केले जात आहेत फोन, तरीही होते त्यांच्याकडून टाळाटाळ। या ढिगाऱ्यावरून पेदाडे लोक उड्या मारत आहेत वस्ती शाळेमध्ये। मुख्य अधिकारी व आरोग्य निरीक्षकांनी याकडे डोळे उघडून लक्ष देण्याची आहे गरज। या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका। पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल। धन्यवाद।